येवदा ते घोडचंदी रोड पंतप्रधान सडक योजनेमधून मंजूर झाला, परंतु या रोडच्या कामाला विलंब झाल्याने हा रोड पावसाळा लागल्याने अपूर्ण राहिला। या रोडवर पावसाळ्याच्या दिवसात ठेकेदारांनी मातीचा मुरुम टाकल्याने घोडचंदी रहिवाशांना रहदारी करताना अपघातास सामोरे जावे लागत आहे। या रोडवर मुरुमाची माती टाकल्याने 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाडी स्लिप होऊन रोज छोटे मोठे अपघात होत आहेत। घोडचंदी गावाची मुख्य बाजारपेठ येवदा असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता येवदा हे ठिकाण आहे। याआधी गावकऱ्यांनी या रोडवर गिट्टी टाकण्याकरिता आवाज उठवला होता। ठेकेदारांनी तात्पुरता गिट्टीचा चुरा टाकून लोकांची मन समजावणी केली होती, परंतु गुरुवारी सायंकाळी पाऊस आल्याने या रोडवर 2 व्हीलर, ऑटो तसेच शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांचे सायकलने प्रवास करणे कठीण झाले आहे। या रोडवर 2 विद्यार्थी आणि 1 पालक या तिघांचा गाडी स्लिप होऊन अपघात झाला आहे। या अपघातामध्ये विद्यार्थी ओम घुगरे आणि वेदांत प्रभे या विद्यार्थ्याला पायाला दुखापत झाली आहे, तसेच पालक जितेंद्र घुगरे यांना मुक्का मार लागला आहे। त्यामुळे पावसाळ्यात हा रोड किती जणांचा बळी घेतो की काय असा प्रश्न घोडचंदी गावकऱ्यांना निर्माण झाला आहे। या रोडकरिता दिग्गज नेते पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच खासदार नवनीत राणा या दोघांनीही आपापल्या पक्षाच्या वतीने थाटात उद्घाटन करून घेतले होते, परंतु या रोडच्या दयनीय अवस्थेमुळे घोडचंदी येथील गावकरी नाराजी व्यक्त करीत आहेत। हा रोड तात्काळ दुरुस्त न झाल्यास गावकरी आंदोलन छेडण्याच्या मार्गात आहेत। या गंभीर समस्याकडे संबंधित अधिकारी आणि नेते मंडळी लक्ष देतील का असा सवाल गावकऱ्यांकडून होत आहे। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, येवदा।